नमस्कार. कल्याण सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्ण पान जोडणारा क्षण. भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा गेल्या 100 वर्षापासून जपणाऱ्या कल्याण गायन समाजाच्या शताब्दी आणि देवगंधर्व यांच्या 24 वर्षीय पूर्तीनिमित्त कल्याणमध्ये एक शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या अधिकची माहिती आपण महेश जोशी सर यांच्याकडून घेणार आहोत. तर गायन समाजाच्या महोत्सवाबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? गेले 24 वर्ष सलग आपण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा महोत्सव करतो. प्रमुख कारण असं होतं की कल्याणातल्या लोकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळावी, पण ती इथं उपलब्धता नव्हती. लोकांना मुंबई पुण्याला जायला लागायचं. त्या उद्देशाने आम्ही हा चालू केला देवगंधर्व महोत्सव म्हणून. अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतो लोकांचा. खूप चांगल्या नागरिकांना गेल्या 24 वर्षात भारतामधले मोठमोठे कलावंत आपल्याकडे येऊन गाऊन गेले, ज्यांची सेवा त्यांनी इथं दिली. त्यामुळे इथल्याही नागरिकांना, रसिक श्रोत्यांना खूप आनंद मिळाला आहे. यावर्षी आमचं 24वं वर्ष आहे. पुढच्या वर्षी देवगंधर्व महोत्सवाचा आम्ही रौप्य महोत्सव करणार आहोत आणि कल्याण गायन समाज संस्थेचा यावर्षी शतक महोत्सव आमचा चालू आहे. हा एक योगायोग जुळून आलेला आहे चांगला. आणि शतक महोत्सवामध्ये आपल्याला खूप चांगले चांगले गायक येत आहेत तिथे, त्याची कला प्रस्तुत करतात. कालचाही कार्यक्रम खूप सुंदर झाला. आजही राकेशजी चौरसिया आहेत हरिप्रसादजींचे, आणि डॉक्टर अश्विनी भिडे आहेत पद्मश्री, त्यांचाही कार्यक्रम आज खूप चांगला झाला आहे. आणि उद्याही खूप चांगलं नाटक आहे. आमच्या स्थानिक कलाकारांनी, गायन समाजातल्या कलाकारांनी बसवलेलं संगीत नाटक आहे, त्याचाही प्रयोग उद्या सकाळी करणार आहोत. आणि संध्याकाळी सांगता समारोह होईल पंडित सुरेश तळवरकरचा तालवाय यात्रा म्हणून कार्यक्रमाने. अच्छा. आणि युवा पिढीला संगीताकडे आकर्षित करण्यासाठी हे महोत्सव किती महत्त्वाचे आहे असं वाटतं तुम्हाला? खूप महत्त्वाचं आहे. कारण कुठलंही संगीत असेल तर त्याचा बेस आहे शास्त्रीय संगीत आहे. म्हणजे सिनेमाची गाणी असो किंवा अजून काही असो, शास्त्रीय संगीत शिकल्यानंतर पुढं काहीच नाही आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीताला समर्पित असणारी अशी आमची कल्याण गायन समाज संस्था आहे. आणि आमच्या संस्थेचं विद्यालय आहे दिनकर संगीत विद्यालय म्हणून. आज जवळजवळ 350-400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फक्त त्यात एकच आहे, आम्ही बेसिकली फक्त शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय वादन एवढंच शिकवतो. पण तो हा बेस आहे सर्व संगीताचा. गायन समाजाच्या देवगंधर्व महोत्सवाला यावर्षी 24 वर्ष पूर्ण होत आहेत आणि वेगवेगळे कलाकार यांचं गायन आणि यावेळेला संगीत नाट्य हे देखील इथे सादर होणार आहे. नवनवीन गोष्टी घेऊन कल्याण गायन समाज दरवर्षी देवगंधर्व महोत्सव घेऊन येतो आणि नक्कीच दरवर्षी आम्हाला या कार्यक्रमाला यायला आवडतं आणि दरवर्षी आम्ही हे जोडीने येतो इथे. धन्यवाद. कल्याण गायन समाज हे कल्याणकरांसाठी एक मानाची गोष्ट आहे. त्याचा शताब्दी वर्ष चालू आहे आणि कल्याण गायन समाज आयोजित करत असलेला देवगंधर्व महोत्सव हा तर खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. जागतिक कीर्तीचे संगीत क्षेत्रातले कलाकार देवगंधर्वमुळे आम्हाला कल्याणात बसून ऐकायला मिळतात. ह्याच्यासारखी दुसरी छान गोष्ट नाही. त्यामुळे कल्याण गायन समाजाचे खूप खूप आभार. या महोत्सवात भारतातील नामांकित कलाकारांनी त्यांच्या सुरेल सादरीकरणाने लोकांची मन मंत्रमुग्ध केली. कॅमेरामॅन नैना सरदारसह मी ऋतुजा आरद्वाड, जिल्हा वार्ता. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.